कृपया आपापले मायक्रोफोन बंद करा. झाले अंक दे ना. दोघाला जायचंय का त्यांना? त्यांना दोघाला जायचंय का? ते असं कधी दोघांना दोघांना का पुण्याला जाऊन देतात डायरेक्ट. पुण्याला काय येतात? एखाद्या रिसॉर्ट मध्ये जाऊन मुक्काम करतात. राहतात. येतात. मग आपण कसं करायचं? कसं सोडायचे? ते आपल्याला सोडून येणार. मी सोडून राहू शकतो आता. आपल्याला सोडून येतील ते कुठं? आवाज का बरं येत नाही? गुगल मीटचा व्हिडिओ ऑन करू नको, याचा आवाज सुरू. व्हिडिओ ऑन करू नको. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भगतसिंग अध्यासनाच्या वतीनं आयोजित 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत आज दुसऱ्या दिवशी आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतो. कृपया आपल्या सगळ्यांनी माईक बंद करा. भगतसिंग काय चीज आहे हे या संबंध देशाला ज्यांनी माहिती करून दिलेलं असे दिल्ली येथील प्रोफेसर चमनलाल सर आज आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तोपर्यंत हा थोडासा एक जे अंतर आहे ते इथं भरून काढण्याचा प्रयत्न आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू माझे आणि अमरजितचे गुरुवर्य प्रोफेसर श्याम सिरसाट सर. सर नमस्कार. तसेच शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राचे संचालक आदरणीय प्रोफेसर सुधाकर शेंडगे सर आणि आपण सर्वजण, आपल्या सर्वांना शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगात एक आदर्श निर्माण होईल अशा स्वरूपाचं इंटेलेक्च्युअल लेवलवरचं, बौद्धिक पातळीवरचं शहादत काय असते, योगदान काय असतं, स्वातंत्र्याची भावना, ती प्रीती काय असते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू या तीनही क्रांतीवीरांना आम्ही अभिवादन करतो. आणि जी काही क्रांतीगीतं इथं काही प्रमाणात, कारण भारताच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, तर त्या पार्श्वभूमीवरती आणि शहीद भगतसिंग यांची जयंती याही निमित्तानं काही निवडक गाणी आपल्यासाठी आम्ही सादर करतो आहोत. मी समाधान इंगळे, येतोय ना माझा आवाज? आमची कन्या नभा आणि सहचारिणी माझी अमरजित बाहेर, आम्ही आपल्यासाठी काही गाणी घेऊन येतोय. आपण कृपया सगळ्यांनी आपली माईक बंद ठेवा. मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे वतन के नाम पे हम डर मिटाने से नहीं डरते, मिटाने से नहीं मिटते,
देश मेरे देश मेरे देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू। हमारी एक मंजिल है, हमारा एक नारा है, धर्म से जाति से ज्यादा हमें ये मुल्क प्यारा है, धर्म से जाति से ज्यादा हमें ये मुल्क प्यारा है, हम उस पे जिंदगी अपनी लुटाने से नहीं डरते, देश मेरे मेरी शान है तू, 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 देश मेरे मेरी शान है तू। नमस्कार. मध्यंतरी शहीद भगतसिंगांच्या जीवनावर आधारित द लिजंड ऑफ भगतसिंग हा सिनेमा आला होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो माहित असेल. खरं तर शाळांमधून आणि कॉलेजेस मधून हा सिनेमा दाखवावा इतके बारकावे त्याच्यात सांगितलेले आहेत आणि म्हणूनच आज शहीद भगतसिंगांचा जन्मदिवस असल्यामुळे या लिजंड ऑफ भगतसिंग मधलं हे एक सुंदर गीत आम्हाला तुमच्या समोर सादर करावं असं वाटलं, म्हणून या गाण्याने सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. देशभक्तीच्या संदर्भात अनेक गायकांनी, अनेक गीतकारांनी, अनेक संगीतकारांनी फार मोठं योगदान दिलं. राष्ट्रभक्तीची गाणी सुरू झाली की आपल्या रुमारुमात तो संचार होतो. आपण पारतंत्र्य अनुभवलं नाही, पारतंत्र्याविषयी आपण ऐकून आहोत, वाचून आहोत, परंतु पारतंत्र्य काय असतं हे अफगाणिस्तानला बघून आज आपल्याला नव्याने कळायला लागलेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. तेव्हा पाठीमागच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, जाती धर्मात, मग लोक परत असं विचारतात की मग तुम्ही तेव्हा कुठे होते, मग तुम्ही तेव्हा का नाही सांगितलं, मग तेव्हा कुठे होता. ते सगळं मागचं जुने जाऊ द्या, मरणाला गुणी जाळून किंवा पुरवणी टाका, हे केशवसुतांनी सांगितलेलं आहे. मग काय करायचं तर सावध ऐका पुढल्या हाका. तेव्हा त्या सावधपणे पुढली हाक ऐकण्यासाठी, साथ घालण्यासाठी नभा एक देशभक्तीपर गीत या ठिकाणी सादर करते.
प्रवीण नावाचे कोणी सर आहे, त्यांनी आपला माईक म्यूट करा. प्रवीण प्रवीण जहुरे यांना विनंती आहे. बाकीच्यांचं ऑपरेट करता येत नाही का? असं कोणी ऑपरेटर असेल तर त्यांनी चुकून एखाद्याचा माईक होतो सुरू राहतो आणि तो आपला माईक दुसऱ्याला कळतो सुरू झालेला आहे, आपल्याला कळत नाही, ती अडचण असते. आपलं सर्वांचं स्वागत. शहीद भगतसिंग यांची आज जयंती आहे, ज्यांनी देशासाठी त्याग कसा द्यावा. तो त्याग काय असा माथे फिरू सारखा त्याग नाहीये. ती देशभक्ती काही अशी फक्त जज्बाती देशभक्ती नाहीये. त्या देशभक्तीच्या पाठीमागं फार मोठं चिंतन आहे, त्या देशभक्तीच्या पाठीमागं फार मोठा विचार आहे, त्या देशभक्तीच्या पाठीमागं फार मोठं संघटन आहे, फार मोठी भूमिका आहे. आणि त्याच्यानंतरची ती देशभक्ती आहे आणि मग ते समर्पण आहे. तेव्हा ही जी गाणी आम्ही सादर करतो या ठिकाणी औचित्यही चांगलं आहे. आणि आदरणीय शेंडगे सर अध्यासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. तर एखाद्या कार्यक्रमाची व्याख्यानाची बौद्धिकाची सुरुवातही अशी सांस्कृतिक आणि ती पण क्रांती गीताने देशभक्तीपर गीताला तर ही मोठी गोष्ट आहे. पुढचं गीत आम्ही सादर करतो आपल्या समोर शैलेंद्र शंकर यांचं. जिंदा है तू जिंदगी के जीत में यकीन कर, अगर कहीं स्वर्ग को उतारला जमीन पर. तू जिंदा है तू जिंदगी के जीत पर यकीन कर, अगर कहीं स्वर्ग को उतारला जमीन पर. तू जिंदा है. ये गम के और चार दिन सितम के और चार दिन जाएंगे, गुजर गए हजार दिन. ये गम के और चार दिन सितम के और चार दिन जाएंगे, गुजर गए हजार दिन. कभी तो होगी इस चमन में जहार की नजर, अगर कहीं स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है तू जिंदगी की जीत पर यकीन कर, अगर कहीं स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है. बुरी है आग पे कहीं बुरे दिल के बादल, न डूब सकेंगे एक दिन बनेंगे इनकलाब. बुरी है आग पे कहीं बुरे दिल की बादल, न डूब सकेंगे एक दिन बनेंगे इनकलाब. गिरेंगे जुल्म के महल, बनेंगे फिर नई नगर, अगर कहीं स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है तू जिंदगी के जीत पर यकीन कर, अगर कहीं स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है तू जिंदा है तू जिंदा है तू जिंदा है. सुबह शाम के रंगे हुए गगन को चूम कर, तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर. तू आ मेरा सिंगार कर, तू आ मुझे हसीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. तू जिंदा है तू जिंदगी के जीत पर यकीन कर.
आणि ती आश्वासकता असते, तो विश्वास असतो. एक माईक सुरू आहे, प्रतिभा काहीतरी नाव आहे, तर आपण तो बंद करावा, म्हणजे आम्हाला नाही, बाकीचे जे लोक ऐकतात त्या सगळ्यांना ते डिस्टर्ब होतं, त्यासाठी. या काळातील तरुण जागा आहे की झोपलेला आहे असा प्रश्न पडत असतो, कारण लोकशाही मधला लोक आहे, त्या लोकाचा प्रतिनिधी हा तरुण असतो. शहीद भगतसिंगांनी सांगितलेल्या काही ओळी आहेत की अगर कोई सरकार जी असेल ती, ज्या कुठल्या देशातली असेल त्या देशातली, अगर कोई सरकार अपनी जनता को उसकी बुनियादी अधिकारों से वंचित रखती है तो उस देश का, म्हणजे अफगानिस्तान असेल तर अफगानिस्तान, पाकिस्तान असेल तर पाकिस्तान, अमेरिका तर कुठलाही, तो उस देश के नौजवानों का ये अधिकार ही नहीं बल्कि आवश्यक कर्तव्य बन जाता है कि ऐसी सरकार को बदल दे या तबाह कर दे. या वाक्यानं युवकांच्या घरात, युवकांच्या मनामध्ये घर केलं आणि ते स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पेटून उठले. असे वेगवेगळे कोटेशन्स, वेगवेगळे विचार सातत्यानं आजही भगतसिंगांच्या जयंतीच्या त्यांना अभिवादन करण्याचं फक्त तेवढ्यासाठीच नाहीये, तर सतत जागरूक राहणं, युवावस्था ही जागृत राहणारी आहे. शहीद भगतसिंग अध्यासनाच्या माध्यमातून आदरणीय शेडगे सर ते युवकांना जागरूक ठेवण्याचं, त्यांना भगतसिंगांचे विचार, त्याची प्रासंगिकता पोहोचवण्याचं काम सातत्यानं करत आहेत. धन्यवाद. आणि पुढची एक कविता आहे ती आपण ऐकूया. कुणब्याच्या पोरा असं म्हटलेलं आहे, माझी कविता आहे. कुणबी म्हणजे जो शेती करतो तो मुसलमान असू शकतो, तो दलित असू शकतो, तो आदिवासी असू शकतो, तो कुठल्याही कॅटेगरीचा आणि कुठल्याही कास्टचा असू शकतो. तो कुणबी, ज्याच्याकडे कुणबीक आहे, जो कुणबी करतो तो. कुठवर घेशी झोप आता तुझ्या खोप्यात घुसलेत नागरे, कुठवर घेशी झोप आता तुझ्या खोप्यात घुसलेत नागरे. अरे कुणब्याच्या पोरा, गरीबाच्या पोरा, दलिताच्या पोरा, आदिवासाच्या पोरा, आता तरी जाग हातात घेऊन. तुला राहिलीच नाही तुझ्या गतीची झाली माती, नीतिमती तुला राहिलीच नाही तुझ्या गतीची झाली माती. तेलाचे तुझे मोल झळाली जपून लावा माती, लेखणी घेऊन हाताहाती, बंदूक घ्यायची गरज नाहीये, लेखणी घेऊन हाती आता छाती फुगवून न्याय मागरे. कुणब्याच्या पोरा, मातीचा तुझ्या टिळा कपाळी, तुझ उद्याची पहाट, हाणलेल्या सागरातली तुझ मोठी लाट. खडक होऊनी धडकते आता स्वतःची मटीव मागरे, खडक देऊनी धडकते स्वतःची मटीव मागरे. कुणब्याच्या पोरा, जीवाच तरी नाही पिकला घाम कधी, कामाचा तुझा घाम लुटला नाही नाही धान कधी. किती पिढ्या इथं मातीत खपल्या कधी विचारशील जा बरे, किती पिढ्या इथं मातीत खपल्या कधी विचारशील जा बरे. तेव्हा या पोरांना जाग करण्यासाठी शहीद भगतसिंग प्रत्येक काळाला, प्रत्येक युगाला
साथ देणारा आहे, प्रतिसाद देणारा आहे. आज भगतसिंगांची जयंती साजरी करताना भगतसिंगांचं हुतात्म्य आठवतं. भगतसिंगांच्या जयंतीच्या दिवशी आपण भगतसिंगांच्या शहादतला अभिवादन करतो. हीच तर मोठी गोष्ट असते की शहीद दिनी तर आपण ती करतोच, पण आजही करतो. शहीदों के मजारों पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों के मजारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. काय असतं, देशासाठी आपल्या वतनासाठी जे बलिदान देतात त्यांचं काय होतं तर त्यांच्या मजारीवरती त्यांच्या स्मृतींना सातत्यानं अभिवादन केलं जातं. शहीद भगतसिंग यांची ओळ आहे की मरकर भी न निकलेगी दिल से वतन की उल्फत. काय होईल, लोकांचं आयुष्य फक्त मृत्यूपर्यंत असतं, पण मृत्यूच्या नंतर सुद्धा लढण्याची जी जज्बात असलेली गोष्ट आहे ती आहे भगतसिंग की मरकर भी न निकलेगी दिल से वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खुशबू ये वतन आएगी. माझ्या मातीतून सुद्धा स्वातंत्र्याचा सुगंध येईल. काय स्वातंत्र्याची प्रीती असते, काय स्वातंत्र्याच्या संदर्भातली भावना असते. अरे बोल कि लब आजाद है तेरे, बोल की जुबा आज तक तेरी है. मी विनंती करेन, सगळ्यांना आवाहन करेल की स्टोरी टेल वरती रवीश कुमार यांचं बोलणाही है हे नावाचं ऑडिओ बुक आहे आणि रवीश कुमारचाच आवाज आहे. इमानदारीनं सगळ्यांनी ऐका. भगतसिंगांच्या या जयंतीच्या निमित्तानं संकल्प करून सगळ्यांनी ऐका की, कारण ते सांगायचं की बोल कि लब आजाद है तेरे, बोल जुबा आज तक तेरी है, तेरा सुतवा जिस्म है तेरा, बोल की अब तक जान बाकी है तेरी, बोल ये थोड़ा वक्त बहुत है, जिस्म ज़बां की मौत से पहले, बोल के सच जिंदा है अब तक, बोल जो कुछ कहना है कह ले. आणि म्हणून बोललं पाहिजे. भगतसिंगांच्या शहादतच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. आपण गाणं गाऊया मस्तपैकी. तुम्ही पण घर बसल्या, म्हणजे तिथं ऑडिओ जर असतील सगळ्यांकडे जातात. तुमचा माईक बंद राहू द्या, पण आमच्यासोबत गाणं. ओ मेरा रंग दे बसंती चोला, हो मेरा रंग दे, ओ मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला. इस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, इस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, आज इसी को पहन के निकला, पहन के निकला, आज इसी को पहन के निकला, अब मस्तों का टोला. जीना भी क्या जीना जिसका देश गुलाम है, सीने में जो दिल था यारो, सीने में जो दिल था यारो, आज बनाओ सोना मेरा.
अरमान है, एक बार इस राह पे मरना 100 जन्मों के समान है, एक बार इस राह पे मरना 100 जन्मों के समान है, देख के मेरों की कुर्बानी, देख के मेरों की कुर्बानी, अपना दिल भी तोड़ा देगा, दमनी के लिए इस देश की खातिर बस इतना अरमान है, एक बार इस राह पे मरना 100 जन्मों के समान है. काय शब्द आहे. आणि शेंडगे सर, शेंडगे सर, आपला माईक सुरू करा प्लीज. शेंडगे सर, आपला माईक सुरू करा. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. सर फोन बंद करू. हा सर, हा हा अजून घ्यायचं एखादं गीत? एखादं घ्या, एखादं हा एखादं गीत घ्या, एखादं गीत घ्या. ओके 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 हा ते जॉईन होत आहेत. ओके सर, ओके सर. एक गाणं घेऊया शेवटचं. आशा प्रांत की विभिन्नता देश में दरार बन गई. और पंथ से देश में दीवार बन गई. आशा प्रांत की विभिन्नता देश में दरार बन गई. हमारा कल बनाई एकता को ढूंढते मंदिरों को ढूंढते
का दोरा तुझे तोड़ को कौन सिखाएंगे फूलों में खिलाएंगे ताजगी को ढूंढते ला 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 फूल हम गए खिलाए ताजगी को ढूंढते ला 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 आगे ना मनवा कदम बंदी को ढूंढते धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अतिशय कृतिशील, अतिशय उपक्रमशील अशा शहीद भगतसिंग अध्यासनाचे संचालक आदरणीय प्रोफेसर सुधाकर शिंदे सरांचे आणि सर्व अध्यासनातील विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. इंगळे सर, हा आमचा इंगळे सर. गौरव आहे कुटुंबाचा. समाधानजी, जी 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 सर. माणुसकीच्या गीतानं आपण शेवट करूयात. येस सर. हा सर. इथे मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे गीत व्हावे, किंवा वंदन माणसाला, हो वंदन माणसाला. सगळ्यात आधी पूजनीय जर कोण असेल तर तो माणूस आहे. की वसा वारसा कीर्तनाचा असलेले जे जलसेकार आहेत, जे सत्यशोधक आहेत, जे आंबेडकरी चळवळीतील कलाकार आहेत, त्यांनी सातत्यानं ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं, त्याला आद्य पूजेचा मान दिला, तो आद्य पूजक म्हणजे माणूस आहे. अण्णाभाऊ साठे तर म्हणजे कष्टकऱ्याच्या कामगाराच्या हाताला वंदन करतात, त्याला सर्जनशील मानतात, त्याला निर्माता मानतात. तेव्हा एक सुंदर गीत सरांनी जे सुचवलं, आपण ते गीत घेऊया आणि शेवट करूया. नभा सादर करते. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे मुलाची, मन शुद्ध तुझा गोष्ट आहे मुलाची, तू चाल गड्या कशाची परवान मुलाची, तू चाल गड्या कशाची परवान मुलाची. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे मुलाची, मुलाची, तू चाल गड्या कशाची परवान मुलाची. झेंडा भल्या कामाचा झोप निघाला, अन काटूचा पाठमधील पोच पिटेला. झेंडा भल्या कामाचा झोप निघाला, अन काटूचा पाठमधील पोच पिटेला. रगत गरिबी क्षमाशरतेची, रगत गरिबी क्षमाशरतेची, तू चाल तुला गड्या कशाची परवान कोणाची. मन शुद्ध तुझा गोष्ट मुलाची, पृथ्वी मुलाची, तू चाल तुला गड्या कशाची परवान कोणाची. जोवर मी तसे अक्षराची बोट नाही, अन हत्याराच्या पुण्यावरी घाव भिकारी. जोवर मी तसे अक्षराची बोट नाही, अन हत्याराच्या पुण्यावरी घाव भिकारी. गळ्यामध्ये पडलं त्याच्या पारिजयाची, गळ्यामध्ये पडलं त्याच्या पारिजयाची, तू चाल तुला गड्या कशाची परवान कोणाची. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे मुलाची, पृथ्वी मुलाची, पृथ्वी मुलाची, तू चाल तुला गड्या कशाची परवान कोणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाट मधी टोच पितेला, रगत निघल तरी बी हसल, शब्बास रे त्याची.
तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा बी कुणाची. नभाच्या तोंडी तो मोठा घास आहे, परंतु ज्या गीतकारांनी ज्या संगीतकारांनी हा विचार जनमानसात पोहोचला त्या सगळ्या कलाकारांना मी अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा अध्यासनाचे आभार मानतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. खूप खूप आभार समाधान, अमरजीत आणि नभा यांचे. थँक्यू सर. की अत्यंत औचित्यपूर्ण हा कार्यक्रम आपण घडवून आणला आणि त्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. दत्ता किटाळे. नमस्कार सर, आवाज येतोय माझा? बोला. हो. हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 5 दिवसीय व्याख्यानमालेला आपली कालपासून सुरुवात झालेली आहे. आज आपल्यासोबत दिल्लीवरून या विषयावर बोलण्यासाठी खास करून माननीय प्रोफेसर चमनलाल सर असणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकुलगुरू प्रोफेसर श्याम सिरसाट सर असणार आहेत आणि प्रोफेसर चमनलाल सर हे आपल्याला आज़ादी के 75 साल और भगत सिंग अर्थात स्वातंत्र्यानंतरचे 75 वर्ष आणि भगतसिंग या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि ते आपल्यासोबत असणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीताने सुरू करून डॉक्टर समाधान इंगळे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक वातावरण निर्मिती केलेली आहे, जे आज आभासी पटलावर गुगल मीटद्वारे ऑनलाईन कार्यक्रमाचं आस्वाद घेत आहेत. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आपापल्या ठिकाणी बसल्या बसल्या त्यांना एक स्फूर्ती आणि नवचैतन्य निर्माण करण्याचं काम या गीतांमधून झालेलं आहे. भगतसिंग सांगत असतात की सर्वात शेवटी माननीय संचालकांनी सांगितल्याप्रमाणे माणुसकीच्या गीतानं देशभक्तीपर गीतांची सांगता करण्यात आली. तशाच पद्धतीनं भगतसिंगही सांगतात की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा मिळाला पाहिजे, की त्यावेळेस सुद्धा आणि आजही आपण बघतो की कित्येक लोक जे असे काही भांडवलवादी, साम्राज्यवादी आणि व्यापार वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे आपण बघत असतो की कुत्र्यांना टाकायला बिस्किट वगैरे आहेत, परंतु ते एक निम्न जातीमधला व्यक्ती असेल किंवा खालच्या स्तरावरला व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी ते अन्न सुद्धा मिळवणं मुश्किल होतं. अशा वेळेला आपण मानवीय दृष्टिकोन आपल्या समोर ठेवून आणि मानवीयतेचा आपल्यामध्ये एक मानवीय मूल्य जागृत ठेवून, वैश्विकता जागृत ठेवून आपण मानवीय समाजासाठी, मनुष्य हितासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भगतसिंगांचे जे विचार आहेत ते आपल्या समोर आज प्रोफेसर चमनलाल सर मांडणारच आहेत. तत्पूर्वी देशभक्तीपर गीताचा पाठ झाल्याच्या नंतर आता शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर सुधाकर शेंडगे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त शहीद भगतसिंग यांना अभिवादन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्रोफेसर डॉक्टर सुधाकर शेंडगे सर. अत्यंत नम्रपणे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की हा कार्यक्रम जर ऑफलाईन असता तर सर्वच मान्यवरांना भगतसिंगांना अभिवादन करता आले असते, परंतु त्यांची अनुमती घेऊनच माननीय अध्यक्ष, माननीय वक्ते यांच्या अनुमतीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या आभासी कार्यक्रमामध्ये शहीद भगतसिंगांना विनम्र अभिवादन करतो. हेलो. हेलो. हाँ जी सर. हाँ, मैं आ गया हूँ. जी जी जी, देख लिया सर मैंने. हाँ, तो मैंने अभी देख लिया आपको. अध्यासन केंद्र के संचालक प्रोफेसर सुधाकर शेंडगे सर भगत सिंह के प्रतिमा को विनम्र अभिवादन कर रहे हैं. जी. उसके पश्चात अपना जो कार्यक्रम है वो निश्चित रूप से शुरू होगा सुचारू रूप से.
हाँ शुरू कीजिए दत्ता। जी सर। अभी अभी शहीद भगत सिंह अध्यासन केंद्र के संचालक प्रोफेसर डॉक्टर सुधाकर शेंडगे सर ने भगत सिंह के प्रतिमा को विनम्र अभिवादन किया। इसके पश्चात मैं प्रोफेसर शेंडगे सर से नम्र निवेदन करता हूं कि वे स्वागत पर कुछ मंतव्य अपना रखें और उसके पश्चात जो आज के वक्ता है उनको बुलाया जाए। प्रोफेसर शेंडगे सर। सुरुवातीला मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू आदरणीय श्याम शिरसाट आणि आपणा सर्वांची क्षमा मागेन की या कार्यक्रमाची वेळ 6 वाजताची होती आणि आदरणीय आजचे वक्ते प्रोफेसर चमनलाल यांना दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार कडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं होतं आणि तिथून त्यांना यायला वेळ झाला। अर्थात ते रस्त्यातच कुठेतरी बसून आपल्या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले। तर कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला मी आजचे वक्ते आणि भगतसिंगांचे अभ्यासक आदरणीय प्रोफेसर चमनलाल यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट सर, आजचे वक्ते प्रोफेसर चमनलाल दिल्ली येथून आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे। त्यामध्ये आमचे गुरुवर्य चंद्रदेव कवडे आदी अनेक असंख्य मंडळी आहेत। सर्वांची नाव घेणं काही इष्ट ठरणार नाही। मित्र हो, सुरुवातीला भगतसिंगांच्या स्मृतीला, भगतसिंगांच्या विचारांना मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र असं अभिवादन करतो। आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष आणि सानंद स्वागत करतो आणि भगतसिंगांच्या संबंधानं जो विषय आज आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, कालपासून या व्याख्यानमालेला प्रारंभ झाला। पहिल्या दिवशी आपण प्राध्यापक जे पाटील कोल्हापूर यांचे स्वातंत्र्यानंतरचे आर्थिक धोरण या विषयावरचं मंथन ऐकलं आणि अत्यंत मुद्देसूद अशी मांडणी त्यांनी काल या ठिकाणी केली। आज विषय ठरवत असताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही व्याख्यानमाला घेतली जातीये आणि मग त्या अनुषंगानं प्रोफेसर चमनलाल यांना कोणता विषय आपण दिला पाहिजे याचा जेव्हा मी साकल्याने विचार केला तेव्हा मला असं लक्षात आलं की आजादी के 75 साल और भगत सिंग असा विषय इष्ट ठरू शकेल आणि म्हणून हा विषय या ठिकाणी आपण ठेवलेला आहे। मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे भगतसिंग हे एक समाधान इंगळे पुन्हा पुन्हा सांगत होते की भगतसिंग हे 23.5 वर्षाचं पोर आहे। फक्त 23.5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः MA होणारा विद्यार्थी असं गृहीत धरूयात आपण। तर या MA होणाऱ्या विद्यार्थ्याला मला नेमकं काय करायचंय, आता मी MA करू का BEd करू की आणखी काही दुसरं करू, कोणत्या दिशेने गेलं तर मला नोकरी मिळेल, अशा भांबावलेल्या अवस्थेमध्ये आजचा युवक असताना शहीद भगतसिंग मात्र 23व्या वर्षी 46 लेखकांची 106 पुस्तकं वाचतो मित्रांनो। आणि भगतसिंग गोष्टीची पुस्तकं वाचत नाहीत, भगतसिंग गाण्यांची पुस्तकं वाचत नाहीत, फेसबुक वाचत नाहीत, व्हॉट्सअप वाचत नाहीत। भगतसिंग मुळातून विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते विचार कोणाचा समजून घेतात तर ते कार्ल मार्क्सचा विचार समजून घेतात, एंगल्सचा विचार समजून घेतात, प्लेटोचा विचार समजून घेतात, अरिस्टॉटलचा विचार समजून घेतात, देकार्तचा विचार समजून घेतात, हॉब समजून घेतात, रुसो समजून घेतात, वॉल्टेर समजून घेतात, लेनिन समजून घेतात, ट्रॉट्स्की समजून घेतात
आणि त्यातून भगतसिंग नावाच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळतो. मित्रांनो, 23 वर्षाचा भगतसिंग 106 पुस्तकं, विचार समजून घेऊन तो विचार जगायला सुरुवात करतो. ही आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि भगतसिंग केवळ पुस्तकं वाचत नाहीत, तर भगतसिंग समाज वाचतोय, भगतसिंग माणसं सुद्धा वाचतोय, आणि भगतसिंग महत्वाच्या गोष्टी सगळ्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय क्रांत्या कशा झाल्या या जगामध्ये, स्वातंत्र्याचे लढे नेमके कोणते आणि कसे झाले, गुलामी कशी संपवली काही लोकांनी, समाजवाद नेमका काय आहे, धर्माचा नेमका अर्थ काय आहे, ईश्वर कसा आणि कोणी समजून घ्यायचा, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये कसा फरक करायचा, वर्णव्यवस्था या देशामध्ये कधी आणि कशी सुरू झाली, क्रांती कशी करता येते किंवा कशी व्हावी, या संबंधानं 23 वर्षाचा भगतसिंग विचार करतोय मित्रांनो. म्हणजे आपल्याला थक्क व्हायला होतं की भगतसिंग जेव्हा आपण मुळातून वाचू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की भगतसिंगांच्या समोर केवळ युवकांनी नव्हे तर या देशातल्या प्रौढ माणसांनी सुद्धा पुन्हा पुन्हा नतमस्तक झालं पाहिजे. इतका प्रचंड विद्वान माणूस, इतका प्रचंड विचारी माणूस हा भगतसिंग नावाचा छोटासा युवक, ज्यानं क्रांती करून दाखवली. भगतसिंग कविता समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, भगतसिंग वर्ड्सवर्थ समजून घेतोय, भगतसिंग उमर खय्यामला समजून घेतोय, भगतसिंग शेख इक्बाल जो आमचा राष्ट्रीय गीतकार आहे त्याला समजून घेतोय, गालिबला समजून घेतोय, आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में है असं म्हणणाऱ्या रामप्रसाद बिस्मिल्ला सुद्धा समजून घेतोय. आणि म्हणून भगतसिंग स्वतःला लिहायला लागतोय, स्वतःचा विचार व्यक्त करायला शिकतोय, अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे तो उपभोगतोय, स्वतः कविता लिहितोय, आणि कविता लिहून तो थांबत नाही, तर तो एक असा प्रगल्भ असा विचार आपल्याला देतोय. भगतसिंगांचे जर लेख आपण समजून घेतले तर आपल्या असं लक्षात येईल की भगतसिंग काय विचार करत होता 23 वर्षामध्ये. मित्र हो, त्यांच्या लेखांचे जर शीर्षक आपण वाचले तर आपलं असं लक्षात येईल की युवक म्हणजे युवक नेमका कोण आणि कसा असला पाहिजे, या संबंधानं प्रत्येक युवकानं त्यांचा युवक हा निबंध वाचून पाहायला पाहिजे. मी नास्तिक का आहे, मी नास्तिक झालो पण मी कधी आस्तिकही होतो, आणि मी नास्तिक का झालो हे पण मी सांगितलं पाहिजे किंवा मला सांगता आलं पाहिजे. हे त्याच्या दीर्घ निबंधातून भगतसिंगांना सांगितलेलं आहे. त्याचं पुस्तक पण उपलब्ध आहे. जातीय दंगली आणि त्यावरील उपाय, म्हणजे फक्त समस्या मांडायची नाही तर त्यावरचा उपाय सुद्धा भगतसिंगांना या समाजाला सांगून पाहिला. विद्यार्थी आणि राजकारण, राजकारणापासून आपण अलिप्त राहू इच्छितो. अनेक माणसं अशी म्हणतात की राजकारणामध्ये जायला नको, ते सगळं वाईट आहे, अशा प्रकारच्या विचार आपल्या समाजामध्ये केला जातो. परंतु चांगली माणसं आल्याशिवाय राजकारण चांगलं कसं होऊ शकेल, ही व्यवस्था बदलू कशी शकेल, हा विचार सुद्धा भगतसिंग आपल्या समोर ठेवतोय. आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न या देशामधला जो आजही पूर्णपणे मिटलेला नाही, अस्पृश्यतेच्या प्रश्नावर सुद्धा, दलितांच्या संदर्भानं सुद्धा भगतसिंग आपल्याला विचार करताना दिसतो. आणि म्हणून भगतसिंग शेवटी एका अस्पृश्य माणसाच्या हातून, तुझ्या हातून मला आज भाकर खायची आहे फाशीच्या दिवशी, तो जाणीवपूर्वक ही गोष्ट घडवून आणतो. कारण मला समाजाला हे दाखवून द्यायचे की माणूस सगळा सारखा असतो, माणसामध्ये भेद करता कामा नये. आणि म्हणून आपण माणसांचं गीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दामून या ठिकाणी आज घडवून आणलं. मित्रांनो, माणूस कितीही मोठा असला,
भगतसिंगांचा एक अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा विचार मला आपल्या समोर आज या अनुषंगानं मांडायचा आहे, जयंतीच्या निमित्तानं मांडायचा आहे, की माणूस कितीही मोठा असला तरी, कितीही विद्वान असला तरी त्याचे विचार अंधानुकरण म्हणून स्वीकारू नका. म्हणजे कुणाचेही अंधभक्त होऊ नका असा विचार 23व्या वर्षी भगतसिंग आपल्याला शिकवतो. आणि आजही हा विचार किती मोलाचा आहे, किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल मित्रांनो. भगतसिंगांना मी काल म्हटल्याप्रमाणे भगतसिंगांना जी संपूर्ण सामाजिक क्रांती हवी आहे, खऱ्या अर्थाचं स्वातंत्र्य हवंय, ते स्वातंत्र्य तर आपण देऊ शकलो नाही, परंतु भगतसिंगांना समजून आजच्या युवकांनी खरे भगतसिंग होण्याची गरज आहे आणि भगतसिंगांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच या सगळ्या व्याख्यानमालेचा खटाटोप आपण या ठिकाणी केलेला आहे. पुनश्च एकदा आदरणीय अध्यक्ष महोदय, आजचे सन्माननीय वक्ते प्रोफेसर चमनलालजी आणि आपण सर्वांचं सहर्ष आणि सानंद स्वागत करतो. आणि जुर्म के साये में जुबा कौन खोलेगा, जुर्म के साये में जुबा कौन खोलेगा, अगर हम भी चुप रहे तो आखिर कौन बोलेगा. आणि या देशाचे उद्याचे आधारस्तंभ जर मुके होणार असतील, मूक राहणार असतील, तर ही व्यवस्था कोण बदलेल आणि कशी बदलेल हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं की मूक व्यथा संपवण्यासाठी आपण भगतसिंगांचा विचार समजून घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकलं पाहिजे. हीच खरी भगतसिंगांना श्रद्धांजली ठरेल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. नमस्कार. बहुत बहुत धन्यवाद सर. शहीद भगत सिंह अध्यासन केंद्र के संचालक माननीय प्रोफेसर सुधाकर शेंडगे सर ने अपना मंतव्य रख और बहुत ही सारगर्भित और महत्वपूर्ण वक्तव्य है उनका. आज जो सामाजिक जो व्यवस्था चल रही है उसके संदर्भ में एकदम मार्मिक मंतव्य है. उस संदर्भ में कहना चाहूँगा कि सर ने जो कहा है कि आज की जो युवा पीढ़ी है जो किस प्रकार व्हाट्सएप फेसबुक के इसमें जाल में बिछड़ रही है और भटक रही है, उस संदर्भ में एक शायर ने कहा है, जब इश्क और क्रांति का अंजाम एक ही है, इश्क और क्रांति का अंजाम एक ही है, तो रांझा बनने से अच्छा है भगत सिंह बन जाओ. इस प्रकार किसी शायर ने कहा है. वो बहुत ही सटीक वक्तव्य हमें यहाँ पर लगता है. आज के युवा वर्ग को क्या करना चाहिए, यह आज भगत सिंह की जयंती के उपलक्ष्य में माननीय प्रोफेसर चमनलाल सर हमारे सामने आज़ादी के 75 साल और भगत सिंह इस विषय पर हमारे सामने अपनी बात रखेंगे आभासी पटल पर गूगल मीट द्वारा. मैं सम्माननीय प्रोफेसर चमनलाल सर से निवेदन करता हूं कि वे अपना मंतव्य रखें और अपनी बात रखकर सभी सहभागियों को लाभान्वित करें. माननीय प्रोफेसर चमनलाल सर. बाबा साहब अंबेडकर विश्वविद्यालय औरंगाबाद के भगत सिंह केंद्र के अध्यापकगण, विद्यार्थीगण, अन्य श्रोतागण, आज के कार्यक्रम के सभापति, मैं सबसे पहले भगत सिंह के जन्म दिवस पर सबको अभिनंदन करता हूं और अपनी तरफ से क्षमा याचना भी करता हूं, क्योंकि मुझे 6 बजे के समय मैं अपने शहर से बाहर दिल्ली आया हुआ हूं. बहुत सारे कार्यक्रमों में यहाँ पे मुझे शमूलियत करनी थी और उसी में अचानक एक कार्यक्रम बाद में बन गया इस कार्यक्रम के बाद, और यहाँ कुछ ट्रैफिक की भी समस्याएं हैं और मैं अभी भी अपने घर से नहीं बोल रहा हूँ, एक मेट्रो स्टेशन के बाहर रहा हूँ. और आदरणीय सर जी आपकी आवाज पहुंच रही है, लेकिन आपका वीडियो म्यूट है. यदि वो शुरू हो जाए तो आवाज आ रही है आपकी. तो मैं इसमें एक मेट्रो स्टेशन के बाहर से बोल रहा हूँ. मैं एक ऐसी लोकेशन में हूँ जिसमें बड़ी मुश्किल से ये वक्तव्य मैं दे रहा हूँ, क्योंकि मैं अगर घर पहुंचकर ये वक्तव्य देता तो अभी मुझे घर पहुंचने में 1 घंटे से ज्यादा का समय लग जाता.
शायद जी दिल्ली का जो लोग जानते हैं उनको मालूम होगा कि दिल्ली में इस तरह की कितनी समस्याएं हैं। खैर ये सब होता है। और मैं समझता हूँ कि मैं आपको और आपके भगत सिंह अध्ययन केंद्र को मुबारकबाद देता हूँ कि आज़ादी के अमृत महोत्सव के अवसर पर और आज उनके जन्मदिन के अवसर पर इस व्याख्यान माला का आयोजन आपने किया। और मैं समझता हूँ कि आज़ादी के 75 साल पूरे होने के वक्त में अगर किसी बात का एहसास जनता को हो रहा है, देश की जनता को हो रहा है, यहाँ के किसान मजदूरों को हो रहा है, और भी बहुत सारे जो सचेत लोग हैं उनको हो रहा है कि ये आज़ादी वैसी नहीं है जिसकी कल्पना भगत सिंह जैसे क्रांतिकारियों ने, आज़ादी के संग्राम में शहीद होने वाले बहुत सारे हमारे हजारों सैकड़ों शहीदों ने की थी, जिस कल्पना के लिए वो शहीद हुए, जिस मुक्ति के लिए, भारत के लोगों की जिस मुक्ति के लिए वो शहीद हुए, जो वो चाहते थे कि इस देश के मजदूरों और किसानों को उनका हक मिले, मेहनत कशों को उनके मेहनत का पूरा मूल्य मिले, देश में युवाओं को एक अच्छी शिक्षा मिले, अच्छा रोजगार मिले, वो सब चीज़ें जो वो चाहते थे वो पूरी नहीं हो पाई। इसी वजह से आज भगत सिंह का महत्व जो है वो बहुत बढ़ गया है। मैंने भगत सिंह को, जिसमें फांसी हुई उसके बाद भी, आज़ादी के बाद भी, एक वीर योद्धा के रूप में, एक बेखौफ क्रांतिकारी के रूप में, एक देश के लिए जान कुर्बान कर देने वाले योद्धा के रूप में याद किया जाता रहा। लेकिन कभी उनके विचारों के ऊपर, कभी उनके जो चिंताएं थी, उनके जो सपने थे, उसके ऊपर बात कम होती रही। उनकी वीरता की कहानियाँ सुनाई जाती रहीं, और वीरता की कहानियाँ सुनाई जाकर लोगों को भावुक भी किया जाता रहा, युवाओं को भी भावुक किया जाता रहा। आज भी युवा भावुक होते हैं भगत सिंह का नाम सुनकर, लेकर, उनकी तस्वीरें देखकर। लेकिन बहुत कुछ विकृतकरण भी भगत सिंह के नाम पे हुआ है। उनकी तो 4 असली तस्वीरें हैं, तो 4 असली तस्वीरों को ना दिखाकर उनकी तो विकृत तस्वीर दिखाई जाती है, झूठी तस्वीर दिखाई जाती है अखबारों में, इश्तिहारों में, सरकारों के इश्तिहारों में। वो एक झूठी पीली पगड़ी वाली तस्वीर जो है वो भगत सिंह की बना के पेश कर दी जाती है, जो भगत सिंह की है ही नहीं। जो भगत सिंह के एक पेंटिंग बनाई थी किसी ने, उस पेंटिंग में भगत सिंह की शक्ल से भी उसकी पूरी सूरत नहीं मिलती है, और वही सबको भगत सिंह दिखा दिया जाता है। कई बार उसके हाथ में पिस्तौल पकड़ा दिया जाता है। तो वो इस तरह से एक, जो कहना चाहिए कि ऐसी काल्पनिक चीज़ें, ऐसा कुछ कर दिया गया है जिसके वजह से न सिर्फ भगत सिंह के विचार तो खैर दबे ही दबे, लेकिन उनकी शक्लो सूरत तक जो है वो, आप सोचो कि क्या कोई बाबा साहब अम्बेडकर की शक्ल को बदल के अगर कोई पेंटिंग भी बनाए, तो उनकी की शक्ल को बदल के कोई दूसरी पेंटिंग अगर बना देगा तो उसका क्या हश्र होगा? क्या लोग उसको माफ करेंगे? क्या उसको छोड़ेंगे? यानी बहुत जगह ऐसा हुआ है कि लोगों ने बुत बनाए बाबा साहब अम्बेडकर के, और बुत जो है वो खराब भी बुत थे, और उसमें उनको ठीक तरह से पेश भी नहीं किया गया। तो लोगों का गुस्सा, आक्रोश फूटा कि ये मैंने एक तरीके से विकृतीकरण किया जा रहा है, उनका अपमान किया जा रहा है। लेकिन भगत सिंह का अपमान तो बरसों से हो रहा है, क्योंकि उनकी असली शक्ल तो दिखाई नहीं जाती। उनके 4 असली चित्र हैं, और चाहे 11 साल की उम्र का है, एक 17 साल की उम्र का है जो कॉलेज में पढ़ते समय का है, एक 20 साल की उम्र का है जब वो चारपाई पे बैठे हैं और वो पुलिस स्टेशन में उनको इंटेरोगेट किया जा रहा है, और चौथा सबसे लोकप्रिय चित्र हैट वाला है, जो असेंबली में बम फेंकने से पहले 4 दिन पहले एक फोटोग्राफर से, दिल्ली के कश्मीरी गेट पे फोटोग्राफर रामनाथ से खिंचवाया था। रामनाथ फोटोग्राफर की गवाही भी हुई थी लाहौर कॉन्स्पिरेसी केस में या दिल्ली बम केस में कि हाँ ये चित्र मैंने ही खींचे थे। तो वो असली चित्र ना दिखा के, और भगत सिंह तो बहुत ही खूबसूरत नौजवान था, इतना खूबसूरत नौजवान था कि वो हैट वाले चित्र से तो सब लोग, चलो उसको तो पहचानते भी हैं, सब जगह वो चलता भी है, पंजाब के बाहर तो सब वही चलता है सबसे ज्यादा। लेकिन जो पगड़ी वाला चित्र भी है
जो पंजाब में चलो लोग ज़्यादा उसको जोर देते हैं, तो वो भी बहुत खूबसूरत, जो वो नौजवान का चित्र है, 17 साल का बहुत खूबसूरत नौजवान। तो वो मैंने इतने खूबसूरत नौजवान की जो है पेंटिंग बना बना के दिखाते हैं सरकारी इश्तेहारों में भी और दूसरे प्राइवेट वाले उसमें भी। तो ये तो एक तरीके से भगत सिंह के साथ जो है, उनकी विरासत के साथ उनके जो पूरा जो देश के लिए उनकी कुर्बानी है, तो एक तरीके से उसको जो है वो एक गलत रंगत दे के पेश किया जाता है। तो मैंने कम से कम असली चित्र तो लोगों के सामने आना चाहिए। मैंने शक्ल सूरत तो कम से कम भगत सिंह की दिखनी चाहिए, और शक्ल सूरत भी भगत सिंह की ना देख के पीली पगड़ी वाली कोई पेंटिंग वाली चिपका दी जाती है, और उसी को भगत सिंह कह के लोगों में फैला दिया जाता है कि ये भगत सिंह है, तो जो भगत सिंह की असली तस्वीर ही नहीं है। मैंने और दूसरी बात ये है कि पिछले बहुत सारे सालों में 1900 भगत सिंह का लेखन काम जो है, जो उनका लिखने का, वो तो 16 साल की उम्र से शुरू हो गया था। 16 साल की उम्र में उन्होंने पहला अपना लेख जो है पंजाब की भाषा और लिपि की समस्या लिख दिया था, और उस लेख को उस वक्त 50 रुपए का प्रथम पुरस्कार भी प्राप्त हुआ था, और वो अब तब के 50 आज के 5,000 के बराबर है। और वो मैंने लेख उनके शहादत के 10 साल बाद हिंदी संदेश में छपा था, और उनके जीवन काल में भी उनकी रचनाएं जो हैं अलग अलग नामों से छपती रही। मैंने उसमें कीर्ति में बलवंत विद्रोही और बलवंत नाम से, चांद के फांसी अंक में, और बहुत सारे पत्र पत्रिकाओं में, वो खुद उन्होंने पत्र पत्रिकाओं में काम भी किया, कीर्ति में भी काम किया उन्होंने, दिल्ली के वीर अर्जुन अखबार में भी काम किया, तो वो प्रताप में कानपुर के प्रताप अखबार में काम किया उन्होंने। तो वो सारा काम, प्रताप में भी गणेश शंकर विद्यार्थी संपादक थे, और उसमें उन्होंने लेख लिखे बलवंत नाम से, तो होली के दिन रख के छींटे और भी कई लेख। तो वो सारा कुछ जो है 1926 में ही वो छपे थे लेख, तो उनके जीवन काल में ही सब कुछ छपता रहा है। तो उनके इसमें जो बौद्धिक रूप को, उनके लेखन के रूप को, उसको तो छिपा के रखा गया, चाहे सरकारें हों या चाहे दूसरे लोग हों, और उनके बस एक वीरता बहादुरी की कहानियां सुना सुना के, जिसमें आधी झूठी और आधी सच्ची रहती हैं, तो उसमें लोगों को एक तरीके से भ्रम में डाल के रखा गया है भगत सिंह के नाम पे। तो लोगों को भगत सिंह की असलियत जो है वो जाहिर ही नहीं होने दी। तो अब हमने पिछले 25-30 साल से ये कोशिश की है कि भगत सिंह के विचारों को जन जन तक पहुंचाने के लिए उनका जितना लेखन है वो सारे का सारा सामने लाया जाए, और भगत सिंह के संपूर्ण लेखन, भगत सिंह का संपूर्ण दस्तावेज 4 खंडों में भारत सरकार ने मेरे ही संपादन में छापा है, और अंग्रेजी में द भगत सिंह रीडर नाम से इंटरनेशनल पब्लिशिंग से वो छपा है, जिसमें उनकी 130 राइटिंग है, जेल नोटबुक भी है, और उर्दू में भी छपा है, और खुद मराठी में, आप महाराष्ट्र में हो, औरंगाबाद में हो, 2 एडिशन निकल चुके हैं। डॉक्टर दत्ता देसाई ने भगत सिंह संपूर्ण वाङ्मय करके संकलन निकाला हुआ है। 2008 में पहली बार उसका संस्करण आया था, अब 2016 में दूसरा संस्करण भी आया है। तो वो भगत सिंह के वैचारिक रूप को जो है, वो असली रूप को जो है, वो सारा लेखन जो है उनका वो जाहिर करता है। यानी खाली उनका शक्ल दिखाने से या उनकी झूठी सच्ची कहानियां सुनाने से तो ये नहीं होता कि वो भगत सिंह को आप दिखा रहे हो। तो जनता, भगत सिंह का तो कहना ये था कि जब तक जनता जागृत नहीं होगी तब तक आज़ादी को वो समझेगी नहीं। तो जनता को जागृत करने के लिए देश के नौजवानों को, विद्यार्थियों के नाम संदेश में उन्होंने कहा 19 अक्टूबर 1929 में नेताजी सुभाष चंद्र बोस ने उस कार्यक्रम की अध्यक्षता की थी। उसमें उनका पत्र पढ़ा गया था, विद्यार्थियों के नाम से जेल से भेजा था कि हमारे नौजवानों को, विद्यार्थियों को अब हम बम पिस्तौल उठाने की सलाह नहीं दे सकते। अब उनको खेतों में जाना चाहिए, कारखानों में जाना चाहिए, जगाना चाहिए जनता को देश की आज़ादी के लिए। जब देश की जनता जागेगी, लाखों लाखों की जनता जागेगी, तो उसके बाद देश को आज़ादी मिलेगी, अंग्रेजों का यहाँ टिकना मुश्किल हो जाएगा। और सामाजिक जागृति फैलाने के लिए उन्होंने अछूत समस्या जैसे लेख लिखे। ये हमारा समाज जो है वो खाली राजनीतिक आज़ादी की बात ही नहीं है, सामाजिक आज़ादी भी चाहिए, सामाजिक बराबरी भी चाहिए। अछूत समस्या में जिस तरीके से दलितों के साथ दुर्व्यवहार हमारा समाज करता है, आज भी करता है, पहले उस वक्त भी करता था,
और आज जागृत हो गए हैं दलित, बहुत कुछ उन्होंने अपने बराबरी के अधिकार हासिल भी कर लिए हैं, लेकिन पूरी तरह से हासिल नहीं हुए अभी तक। और उसमें भी उन्होंने कहा दलितों को संबोधित करते हुए कि तुम तो शेर हो और सोए हुए शेर हो, जगो और जगकर अपने अधिकार छीन लो। वो कहते थे अधिकार छीन लो, अपने, तुम्हारा हक है, अपने अधिकार छीनो, कोई तुम्हें क्यों दबा कर रखे। तो ये इस तरीके से सामाजिक जागृति भी उन्होंने पैदा की, राजनीतिक जागृति भी पैदा की। सांप्रदायिकता के खिलाफ लिखा उन्होंने, जम के लिखा कि ये जो मजहबी दंगे करवाने वाले लोग हैं ये तो देश के दुश्मन हैं, ये तो अंग्रेजों जैसे लोग ही हैं। अंग्रेज भी देश को बांटो और राज करो की राजनीति पे चलता था। और ये जो सांप्रदायिक दल हैं, ये सांप्रदायिक दल जो अंग्रेजों के वक्त में भी थे और आज भी हैं, जिन्होंने आज़ादी संग्राम में कोई हिस्सा भी नहीं डाला अपना, और वो आज वो जनता की सत्ता पे काबिज होके अपने आप को सबसे बड़े देशभक्त कहते हैं, वो लोग जो हैं वो तो सांप्रदायिक दंगे करवाते थे, हिंदू मुसलमानों को आपस में लड़वाते थे, और लड़वाने आज भी लड़वाते हैं, और वो देश की सत्ता पे काबिज भी हैं आज। तो मैंने ये सारे लोग जो हैं, ये तो बिल्कुल जो कहना चाहिए, तो भगत सिंह के तो मैंने भगत सिंह की तो मैंने नाम ले लेकर उसको तो उनके विचारों को नष्ट कर रहे हैं। तो मैंने शैलेंद्र ने, फिल्मी गीतकार जो बहुत अच्छे गीतकार थे, राजपूत के लिए फिल्मों में गीत लिखते थे, बहुत अच्छा गीत लिखा था। भगत सिंह के ऊपर भी उन्होंने बहुत सुंदर गीत लिखा था। भगत सिंह ने काया लेना तू अब भारतवासी की, वरना तुमको फिर मिलेगी सजा वही फांसी की। तो वो तो हमारा जो समाज व्यवस्था जैसी बनी है, उस समाज व्यवस्था में तो आज भी भगत सिंह जैसे क्रांतिकारियों के लिए कोई जगह नहीं है, जो कि भगत सिंह के विचारों पर चलने की कोशिश करते हैं। तो उनको कुचल के रख दिया जाता है, उनका सर कुचल कुचल दिया जाता है। तो आज की सत्ता भी यही करती है जो उस वक्त अंग्रेजी सत्ता करती थी। तो ये सारा कुछ जो है वो तो आपके ही महाराष्ट्र के प्रसिद्ध लोक गायक सांबा जी ने बड़ा सुंदर गीत लिखा है, भगत सिंह तू जिंदा है। तो भगत सिंह तू जिंदा है, वो सांबा जी ने जितना गाया है तो पूरे हिंदुस्तान में वो गाया जाता है। वो शीतल साठे ने भी गाया उसको, सांबा जी ने भी गाया। तो वो तो सबसे सुंदर गीत भगत सिंह को लेकर मराठी में, महाराष्ट्र में लिखा गया, लिखा उन्होंने हिंदी में ही मिली जुली भाषा में लिखा। तो मैं समझता हूँ कि मैं बहुत देर से इसमें शामिल हो चुका, और बहुत सारी बातें हैं जो मैंने कहने के लिए सोची हुई थी, तो वो आपके ही अध्यापक और आपके भगत सिंह अध्ययन केंद्र के जो प्रभारी हैं डॉक्टर सुधाकर शेंडगे जी ने कह दी हैं। तो इन दोनों चीज़ों को आप मिला जुला के भगत सिंह को सही रूप से समझ सकते हैं। मैंने भगत सिंह को वैचारिक रूप से समझना जरूरी है, ना कि केवल उसके तस्वीरों पे बुत बना के उन्हों पे फूल मालाएं चढ़ा चढ़ा के और उसको जो है एक जो है वो एक बना देना। वो भगत सिंह तो खुद उनको समझने के लिए उनके विचारों को पढ़ना, जो कुछ उन्होंने लिखा है उसको पढ़ना जरूरी है। अब तो महाराष्ट्र में हो, आप मराठी भाषा के मातृभाषा के लोग हो, तो मराठी भाषा में संपूर्ण वाङ्मय भगत सिंह का मिलता है। डॉक्टर दत्ता देसाई ने उसको संपादित किया है, अनुवादित किया है, मेरे संकलन से ही उन्होंने उसका अनुवाद भी किया है, संपादन भी किया है। उसमें 125-26 उनकी राइटिंग है, जेल नोटबुक है। वो सब आप विद्यार्थियों को, नौजवानों को और अध्यापकों को भी और विद्वानों को भी वो पढ़ना चाहिए, और पढ़ने के बाद सोचना चाहिए कि भगत सिंह क्या थे, क्या चाहते थे, किस कारण से उन्होंने हंसते हुए मौत को गले लगाया और खुद ही अपनी फांसी का रास्ता चुना। कोई ऐसा नहीं था कि वो उनको कोई फांसी के लिए या मरने के लिए मजबूर कर रहा था। तो वो अपने शौक से उन्होंने उन्होंने देश की आज़ादी के लिए, उनका मानना था कि अगर हम कुर्बानी देंगे तभी हमारे देश की जनता जागेगी, जब तक कुर्बानी नहीं देंगे हम तब तक देश की जनता नहीं जागेगी। तो इसलिए जनता को जगाने के लिए अपने हंसते हुए फांसी चढ़े, और ये भी कहा कि हमारे मौत का कोई गम ना मनाया जाए, हमारी शहादत के बाद हमारे लिए कोई गम ना मनाया जाए, हमें जश्न मनाया जाए। जश्न मनाएं हमारे कामों का, जश्न मनाएं आज़ादी के सपनों का, जश्न मनाएं आज़ादी का। तो आप आज़ादी का अमृत महोत्सव आज मनाया जा रहा है,
तो ये जश्न के रूप में मनाया जा रहा है, लेकिन जश्न में भी विचारों को नहीं भूलना चाहिए। सच्चा जश्न वही है जिसमें विचार शामिल हो। तो अगर हम भगत सिंह के विचारों को, गांधी जी के विचारों को, डॉक्टर अम्बेडकर के विचारों को, नेताजी सुभाष चंद्र के विचारों को, जवाहरलाल नेहरू के विचारों को, इन तमाम देशभक्तों के, पेरियार के विचारों को, इन सब के विचारों को बने, अगर सावित्रीबाई फुले के विचारों को, इन सब के विचारों को जो है अपनाएं, जीवन में ढालें, उनसे पढ़ें, उनसे समझें, तो वो मैंने वही जो है वो सबसे अच्छी श्रद्धांजलि और अच्छा तरीका है याद करने का, भगत सिंह को भी और उनके सारे साथियों को भी और पूरे अन्य देशभक्तों को भी, और तमाम उन लोगों को जिन्होंने देश के लिए कुर्बानी दी थी। तो मेरे ख्याल में मैं समझता हूँ कि मैं इस बात के साथ अपनी बात समाप्त करूंगा, क्योंकि मैं एक बहुत ही ऐसी लोकेशन से आपको ये एड्रेस कर रहा हूँ जो लोकेशन बहुत ही डिस्टर्बेंस वाली लोकेशन है। लेकिन मेरा वादा था, कमिटमेंट था शनिवार से, वो आखिरी समय में कोई परिवर्तन भी नहीं कर सकते थे, तो इसलिए मुझे खुद भी मजबूर होकर करना पड़ा। लेकिन उसके लिए आपका तो कोई उसमें दोष है नहीं, इसलिए मैं उसके लिए क्षमा याचक हूँ कि मैंने शनिदेवी से कहा भी, लेकिन मैंने कहा कि जिस जिस स्थिति में मैं होऊंगा उस स्थिति में मैं कोशिश करूंगा कि आप सब लोगों के साथ, ना आपने मेरे ऊपर भरोसा किया है। मैं असल में विश्वविद्यालय में आया भी। आवाज नहीं आ रही है सर। वो हमारा कार्यक्रम ठीक है आदरणीय सर जी, बहुत बहुत धन्यवाद। आपने किस स्थिति में इस कार्यक्रम में अपना योगदान दिया, ये हम जानते हैं कि मेट्रो स्टेशन पर बैठकर इतनी बड़ी दौड़ धूप करते हुए आपने अपना वादा निभाया, इसलिए आपके प्रति हम नतमस्तक हैं। कार्यक्रम आगे बढ़ाते हुए दत्ता किटाले जी से नम्र निवेदन है कि कार्यक्रम को आगे बढ़ाया जाए। जी सर, बहुत बहुत धन्यवाद प्रोफेसर चमनलाल सर जी। आज जो हमें चित्र मिला, जो चमनलाल सर के रूप में कि वो एक मेट्रो स्टेशन पर रुककर में उन्होंने व्याख्यान, अपना मंतव्य रखकर उन बहुमूल्य ज्ञान उन्होंने किया कि एक जितना है के कदे में वो दिखाए कि इतनी व्यवस्था होने के उन्होंने भगत को जाया वो विचार है जो अभी अभी मनाया जाता है, तो सही तौर पर एक जश्न ही यहाँ मनाया जाता है। सर जी, डॉक्टर उनका नेटवर्क इशू है। प्रोग्राम को हाँ ठीक है, किटाले जी आप रुकिए, किया जाए। मैं कार्यक्रम को आगे बढ़ाता हूँ और इस कार्यक्रम के या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर श्याम शिरसाट सरांना मी नम्र विनंती करतो
की आणि त्यांची क्षमा पण मागतो की 6 वाजल्यापासून ते या कार्यक्रमाला जोडून त्यांनी घेतलेलं आहे आणि आपण पाहत असाल की आदरणीय कुलगुरूप्रमाणेच त्यांनी ऑफिसमधून या कार्यक्रमाला जोडून घेतलंय आणि अजूनही ते कार्यालयात बसून आहेत. मी आपली क्षमा मागतो सर, अभावी आपण हा कार्यक्रम वेळेवर संपू शकलो नाही, परंतु उशिरा का होईना आपण एवढा वेळ या कार्यक्रमात थांबलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन विनंती करेन की आपण अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय शिरसाट सर. आवाज येतो सर माझा? येतोय सर, बोला सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राद्वारे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस आणि शहीद भगतसिंग यांची जयंती निमित्त आयोजित या व्याख्यानात सर्वप्रथम मी शहीद भगतसिंग यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. या कार्यक्रमाला अतिशय व्यस्त शेड्यूल मधून वेळ दिलेले माननीय प्रोफेसर चमनलालजी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हिंदी साहित्यातील विचारवंत डॉक्टर सुधाकरजी शेंडगे, सुरुवातीलाच खूप काळानंतर ज्यांचे प्रेरणादायी गीत ऐकले असे समाधान, अमरजीत आणि विशेष उल्लेख नभाचा आणि सर्व माझे बंधू भगिनी. खर तर इतकं सुंदर व्याख्यान आणि कमी काळामध्ये डॉक्टर चमनलालजी यांनी मांडलेलं आहे. सर, मोठ्या लोकांचं आणि विचाराने प्रगल्भ असलेल्या लोकांचं हेच वैशिष्ट्य असतं की फार थोड्या शब्दांमध्ये त्यांना फार विस्ताराने विचार मांडता येतात. थोड्या शब्दात असतो पण विचार फार विस्तारित तो असतो. काही मोजक्या बाबी त्यांनी हायलाइट केल्या पण त्या फार खोल विचार देणारे आहे. अगदी त्यांच्या व्याख्यानामध्ये एक 2-3 खंत त्यांनी बोलवून दाखवली. एक तर सुरुवातच त्यांनी आपल्या भाषणाची यानं केली की भगतसिंग यांनी ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं, जशा समाजाचं स्वप्न पाहिलं होतं ते आजपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही. मग कुठल्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं तर ते जो समाज स्वयंभू आहे, ज्या समाजामध्ये उच्च नीच भेदभाव नाही, जाती प्रथा नाही आणि जो समाज हा एकजिन्सी आहे. आणि खरं तर त्यासाठीच, कारण भगतसिंगांना फार त्यांचं आयुमान खूप कमी राहिलेलं आहे. त्यातही त्यांचे बालपणातले वर्ष सोडले तर त्यांचा कार्यकाळाचं हे फार कमी राहिलेलं आहे. पण तेवढ्या काळामध्ये त्यांनी मांडलेले जे विचार आहे हे एका वेगळ्या समाजाचं प्रतीक दाखवून देणारे आहे. आणि म्हणून डॉक्टर चमनलालजींनी जी पहिली खंत त्यांची बोलून दाखवली की असा समाज आजपर्यंत निर्माण होऊ शकला नाही. आपलं हे कर्तव्य आहे की अशा समाजाच्या निर्मितीसाठी आजच्या दिनी आपण ती प्रतिज्ञा करणं की तशा समाज निर्मितीमध्ये मला माझ्या बाजूनं काय योगदान देता येईल. दुसरा एक मुद्दा त्यांच्या भाषणामधला मला भावला की भगतसिंगांचे जे विचार आहे ते आजही व्यक्तपणे व्यक्त होत नाही.
अगदी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या फोटोचं उदाहरण दिलं, ते प्रतिकात्मक आहे. फोटोचं उदाहरण हे प्रतिकात्मक आहे. पण ही खंत त्यांनी बोलून दाखवली की जे काही त्यांचे विचार आहे, कारण त्यांनी म्हटलंय की त्यांनी अगदी कमी वयापासून त्यांनी त्यांचं लेखन सुरू केलं आणि जे काही त्यांनी मांडलेलं आहे ते अतिशय प्रगल्भ विचार भगतसिंगांनी मांडलेले आहे. पण ते आमच्यापर्यंत आजही त्यांना जे म्हणायचं आहे ते जशाच तसं पोहोचत नाही. मग दुसरी जबाबदारी आमच्यावर ही आहे की ती ती पुढे नेणं. काय भगतसिंगांना म्हणायचं होतं ते आजच्या विचारकांनी ते पुढे नेणं. त्यांच्या लेखनाचा जे काही मांडलं भगतसिंगांनी त्याच्यामध्ये चमनलालजींनी असं म्हटलं की जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणं हा त्या मागचा उद्देश होता. आणि कदाचित आजही जनतेत जागृतीची तितकीच आवश्यकता आहे जितकी की स्वातंत्र्याच्या काळात होती. आणि म्हणून त्यांच्या लेखनामागचा जो विचार आहे, लेखनातील जो विचार आहे, हा समाज जागृतीसाठी तितकाच प्रखरपणे पुढे यावा असं वाटतं. म्हणून एक वाक्य त्यांनी जे बोललं की भगत सिंह को वैचारिक रूप से समझना चाहिए. म्हणजे भगत सिंगांना जाणून घेण्याच्या बाबतीत आपण एक थ्रिल म्हणून त्या याच्याकडे पाहतो, कारण एका अगदी 23-24 वर्षाचा तरुण क्रांतिकारक हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जातो आणि म्हणून याला एका वेगळ्या स्वरूपामध्ये बघतो. पण त्याचा वैचारिक रूपांमध्ये त्या विचार चळवळीचं परिवर्तन होत नाही, म्हणून ते होणं गरजेचं आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं. एक सार रूपानं एक भगतसिंगांचे विचार, त्यांच्या कृतीतून व्यक्त होणारे विचार आणि आजच्या समाजासाठी त्याची आवश्यकता, असं एक सूत्रबद्ध भाषण अगदी छोट्या याच्यामध्ये त्यांनी केलं. आणि एक मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की एका मोठ्या विचारकाचं हेच लक्षण असतं की ते त्यांना ह्या बाबीचं बंधन नसतं. अगदी मेट्रो वरून त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी आपल्याशी बोलले. हे खरंच त्यांचं कितीही आभार मानावं आपण हे कमी आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या, कारण आपण स्वातंत्र्य चळवळीच्या औचित्यानं, त्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या वर्षाच्या औचित्यानिमित्त आपण हा संदर्भ जोडलेला, म्हणून एक वेगळा विषय आहे. कारण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मग तो अगदी गांधीजींची ती सत्याग्रहाची असेल, काही वैचारिक योगदान दिलेले वैचारिक विचारवंत त्या काळामध्ये असेल, तसंच क्रांतिकारकांचं आपलं योगदान होतं. आणि ह्या क्रांतिकारकांच्या योगदानामध्ये ज्यांचं बलिदान झालेलं आहे, त्या बलिदानांचं मध्ये अग्रणी जे नाव घेतलं जातं तर ते निश्चित शहीद भगतसिंगांचं आहे. आणि हे त्यांना माहीत होतं की त्यांच्या ह्या त्यागानंतर समाज चेतून उठेल. याच्यामध्ये अगदी क्रांतिकारकानं चेतून उठावं असं नव्हतं. तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या इतर चळवळी कार्यरत होत्या, ह्या सगळ्या चळवळींना प्रेरणा देणारं त्यांचं काम. म्हणजे भगतसिंगांच्या शहीदतेनंतर म्हणजे तीच जी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालत असलेली जी चळवळ होती ती पण मोठी झाली. वैचारिक जी चळवळ होती ती सुद्धा अधिक गतीनं पुढे यायला लागली. म्हणून एक जे बलिदान आहे, हे जे त्याग आहे, ह्या त्यागानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कारण इतर चळवळींना सुद्धा ह्या बलिदानानं प्रेरित केलेलं आहे, हे आम्हाला आज प्रामाणिकपणे मान्य करावं लागतं.
मुळात असं म्हटलं जातं की मार्क्स आणि लेनिनच्या विचारांनी प्रभावित होते भगतसिंग. पण ह्या विचाराबरोबर त्यांनी बाकी विचारांचा पण आदर केलेलाच आहे ना. बाकीही विचारांना तितकाच सन्मान दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये असा दुजाभाव त्यांनी केला नाही. बाकी विचारांचाही सन्मान देणारा हा विचारक होता. म्हणजे वैचारिक पातळीवर अतिशय कमी वयामध्ये अत्यंत प्रगल्भता असलेला हे शहीद भगतसिंग होते. सेवा, कष्ट, त्याग ह्या सगळ्या बाबीची तयारी असणारा एक तरुणांचा वर्ग, जो की कोणत्याही परिणामाला सामोरे जाईल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्या अल्प वयामध्ये त्यांनी केलेले प्रयत्न हे खरोखर वाखाणण्यासारखे होते. आणि त्यांचा उद्देशच तो होता की असा तरुण वर्ग, ह्या विचाराने प्रेरित होणारा असा तरुण वर्गाचं संघटन करायचं की ज्याला परिणामाची चिंता राहणार नाही. म्हणून जे 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 उल्लेख त्यांनी चमनलालजींनी त्यांच्या भाषणामध्ये केला की त्यांनी फासावर जाणं हे स्वीकारलं होतं, दिलं नाही त्यांना फासावर. त्यांची आपल्या मार्गाबद्दलची जी एकनिष्ठता आहे ही इतकी ट्रान्सपरंट, इतकी क्लिअर होती की त्यांना या सगळ्या त्यांच्या मार्गाचा जो परिणाम आहे तो परिणाम माहित होता. म्हणून त्यांचं जे उद्देश होता की असंच संघटन निर्माण करायचं की जे परिणामाची पर्वा करणार. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं त्या काळामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे यशस्वी सुद्धा झालेलं आहे. अगदी त्यांची जी दैववादाला झुगारणं असेल, विज्ञानवाद, तार्किक, त्याला रॅशनॅलिटी आपण म्हणू, तर ह्या सगळ्या बाबींना समाज ढवळून काढला आणि समाजामध्ये असलेल्या तत्कालीन ज्या प्रक्षिप्त बाबी आहे किंवा ज्या उणिवा त्रुटी आहेत याचं चिंतन करायला भाग पाडलं. आणि तेव्हापासून सुरू झालेलं चिंतन हे आजही निरंतरपणे चालू आहे. आणि जे समाजामध्ये प्रबोधनाचं काम करतं आणि समाजामध्ये परिवर्तनाचं सुद्धा काम करतं असं मला वाटतं. आणि म्हणून शहीद भगतसिंगांचं स्वातंत्र्यामध्ये दिलेलं जे योगदान आहे ते केवळ तिथपर्यंत नाही तर ते आजपर्यंत आणि याही पुढे नवसमाज निर्मितीसाठी प्रेरणादायी राहील असं अगदी निश्चितपणानं सांगावं वाटतं. मी आजच्या या दिनी परत सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाचा भाग करून घेतलं मी त्यासाठी आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकुलगुरू प्रोफेसर श्याम शिरसाट सरांनी अतिशय योग्य प्रकारे बहुमूल्य योगदान भगतसिंगांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कशा प्रकारे दिलं आणि अतिशय मोजक्या स्वरूपात आणि अतिशय योग्य पद्धतीनं त्यांनी स्वातंत्र्याच्या नंतरचा आजपर्यंतचा आढावा आपल्या समोर मांडलेला आहे. अतिशय आपल्या कामाच्या व्यस्ततेमधून सरांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. त्याबद्दल भगतसिंगांबद्दल एक शेर आठवतो की जान लिया था उन्होंने वतन से ज्यादा और कोई धर्म नहीं होता. जान लिया था उन्होंने वतन से ज्यादा और कोई धर्म नहीं होता. मानते थे वो वीर इस तिरंगे से बड़ा और कोई कफन नहीं होता और कोई कफन नहीं होता. अशा प्रकारे त्यांचं व्यक्तित्व आहे जे त्यांच्या वैचारिक छत्रछायेमध्ये आज आपण वैचारिक प्रगल्भतेच्या मार्गावर आपण सर्व युवकांनी यायला पाहिजे. भगतसिंगांचा विचार खऱ्या अर्थानं पेरण्यासाठी भगतसिंग अध्यासन केंद्र काम करत आहे. यानंतर कार्यक्रमाची शेवटची रूपरेषाकडे आपण वळत आहोत. कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी शोधार्थी समाधान फदार यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावेत. श्री समाधान फदाड.
नमस्कार, आवाज येतोय सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो, येतो येतो. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र या 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आजचे दुसरे पर्व. या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले कार्यक्रम सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रोफेसर श्याम शिरसाट सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जे आपल्या प्रमुख वक्ते लाभलेले होते चमनलाल सर, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपले चिंतन करून आणि आपण कशा पद्धतीने त्यांच्या विचाराची जडणघडण करायला हवी, त्या विचाराची ते विचार कसे अंमलात आणायला हवे ते या अध्यक्षीय भाषणाच्या स्वरूपामध्ये सरांनी छोट्या छोट्या एक चांगल्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल त्यांचे शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राच्या वतीने खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख लाभलेले वक्ते माननीय प्रोफेसर चमनलाल सर, ते वेळात वेळ काढून आहे त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपल्यामध्ये सहभागी झाले व अनेक अशा त्यांनी सुद्धा की आजचा शहीद भगतसिंग कसा असावा आणि आजच्या शहीद भगतसिंगाचे खरे मूळ चित्रे किंवा समाजाच्या विविध पैलू आणि स्वातंत्र्याच्या बाबतीत खरे स्वातंत्र्य अजून शेतकऱ्याला किंवा मजुरांना कसे हवे आहे किंवा ते मिळाले की नाही या बाबतीत सुद्धा त्यांनी सरांनी खूप सूक्ष्मतेपासून सखोल विस्तीर्ण रूपामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे त्यांचे शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राच्या वतीने सरांचे खूप खूप आभार. तसेच विशेषतः या कार्यक्रमामध्ये व्याख्यानमालेसह देशभक्ती गीतांमधून सुद्धा खूप काही प्रेरणा मिळाली किंवा आपल्याला खूप काही देशभक्ती गीते ऐकवले असे डॉक्टर समाधान इंगळे सर व त्यांच्या मॅडम, तसेच एक चिमुकली नभा, तिचे सुद्धा विशेष आभार मानतो की जेणेकरून हा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं. एका अर्थाने व्याख्यानमाला आहे, दुसरीकडे एक चांगली भक्तिगीते आपल्याला शहीद भगतसिंगाच्या विचारांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांच्या तिघांचेही धन्यवाद, आभार. अध्यासन केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे चांगले सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र दत्ता किटाळे सरांचे सुद्धा मी अध्यासन केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो. इतकेच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी आपल्यापर्यंत हा सगळा प्रोग्राम पोहोचला असे डॉक्टर गोरख काकडे सर व माझे मित्र संदीप साळक यांचे सुद्धा मी अध्यासन केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राचे संचालक प्रोफेसर डॉक्टर शेंडगे सरांचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. कारण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीने का होईना या व्याख्यानमालेला खरोखर एक चांगलं रूप शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राच्या माध्यमातून दिलं. म्हणजे विशेषतः हे आहे की एवढा मोठा वक्ता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा का होईना आपल्याला ऐकण्याची एक संधी मिळाली, ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे त्यांचे शहीद भगतसिंग प्रेमियांकडून आणि माझ्या सर्व मित्र मंडळींकडून विशेष आभार व्यक्त करतो व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांसाठी एक सूचना आहे, सर्व सहभागी मित्रांसाठी एक सूचना आहे. सर्व सहभागी मित्रांसाठी एक सूचना आहे. उद्याचा जो कार्यक्रम आहे आपला 29 सप्टेंबरला माननीय किशोर शितोळे सर व्यवस्थापन परिषद सदस्य हे उद्याचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच उद्याचे जे वक्ते आहेत ते माननीय डॉक्टर कुमार सप्तर्षी पुण्याचे, ते पुण्याहून आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि ते ज्या विषयावर बोलणार आहेत स्वातंत्र्यानंतरचे महाराष्ट्राची स्वातंत्र्यानंतरची सांस्कृतिक वाटचाल या विषयावर उद्या आपल्यासोबत प्राध्यापक सदानंद मोरे सर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत 29 सप्टेंबरला. तरी सर्वांनी उद्या नियोजित वेळेप्रमाणे सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी परत आपण भेटूयात, उद्याच्या कार्यक्रमामध्ये भेटूयात. सर्वांचे मनपूर्वक आभार. अतिशय छान झालं.
गुरुजी, किटाळे सर, समाधान, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. खूप छान, खूप छान. खरंच चांगलं होत आहे. धन्यवाद सर्वांचे. खूप छान विषय घेऊन हे नियोजन केलेलं आहे. दत्ता, अभिनंदन, छान संचलन केलं.